आज आमच्यासोबत असा काय झाला जो आम्ही स्वप्नामध्ये पण विचार नव्हता केला। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, सर्व काय सांगतो तुम्हाला। तर मित्रांनो, आज आपण चाललो होतो नागपूरला काही कामामुळे। फालतूच्या गोष्टी आणि चोचलेबाजी करता करता आम्ही केव्हा नागपूरला पोहोचलो काही समजलंच नाही। पण पहा ना भाऊ, एक बाप आपल्या पोराच्या पोट भरासाठी किती मेहनत करते। एवढ्या थंडीमध्ये माणूस तो खुल्यामध्ये बसून आहे। माझी एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊ, बिलकुल खराब अतिशय गंदी वाद जरी आली ना भाऊ, तू समजून जा का नागपूर आला। हा पाहून घ्या भाऊ, नागपूर कोणी पाहिलं नसेल तर असं आहे नागपूर। एवढी खराब वास येते याच्यामध्ये। नागपूरमध्ये घुसता आपल्याला हॉलचं दर्शन झालं भाऊ। पहा हॉल तरी किती डेकोरेट केला आहे। पण एक गोष्ट आहे भाऊ, नागपूर सारख्या ठिकाणी जाऊन आणि ट्रॅफिक नाही भेटेल ह्यात काही होऊच नाही शकत। ह्या ट्रॅफिक मध्ये आपले 2 घंटे वेस्ट करून आपण पोहोचलो आपल्या ठिकाणावरती। ही पाहून घ्या भाऊ दुकान, हीच दुकान आहे जिथे आपण आलो होतो आपल्या कामाच्या काही मस्ती घ्यासाठी। तर भाऊ तुम्हाला माहित नसेल तर आता सांगून देतो, मी करतो भाऊ घर बांधकामाची ठेकेदारी। तर मला आज माझ्या कामासाठी काही मशीन घ्यायच्या होती, त्याच्यामुळे मी आलो होतो नागपूरला त्या मशीन घ्यायसाठी। दुकान मधल्या पूर्ण मशीन वगैरे पालून नंतर गेलो ना आपण आपल्या मशीन कडे। तर ही आहे भाऊ आपली मशीन, ज्याच्यामध्ये मसाला कॉन्क्रीट वगैरे बनवते। आणि हे मशीन भाऊ लाईट वर चालते, त्याच्यामुळे लहानशी दिसत आहे। इकडे आपल्या एका मशीनची फिटिंग चालू होती, त्यात तोपर्यंत म्हणलं आपण दुसरी एक मशीन पाहून घेऊ म्हणलं। तर हे आहे भाऊ दुसरी मशीन, हिला म्हणतात लिफ्ट मशीन। हिच्यामध्ये आपण रेती गिट्टी विटा वगैरे कोणतीही सामान असलं तरी आपण 5 मजल्यापर्यंत चढवू शकतो। मग का भाऊ दोन्ही मशीनी पाहून आपण पसंत केलं, फिटिंग वगैरे केलं नाही, मशीनी करून लोड आपल्या डग्यामध्ये। आपल्या मशीनी वगैरे लोड झाल्यानंतर आपण निघून गावाकडे जायसाठी। त्याच्यामुळे मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये। बाय।